ब्रेकनंतर स्वागत आणि एक मोठी बातमी आहे। साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्र सदन मोफत देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिलेत। आजच शासकीय आदेश जारी करा असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। त्यामुळे साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्र सदन मोफत देण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय। तसे आदेशच त्यांनी दिलेत आणि आजच शासकीय आदेश जारी करा असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। तर पुन्हा बघूया दुपारच्या 100 बातम्या। बोरिवलीच्या गोराईमध्ये ड्रग तस्कर निखिल जाधवचा मोठा भाऊ विकी जाधवचा वाढदिवस साजरा करण्यात आला। दहशत पसरवण्याच्या उद्देशाने हा वाढदिवस साजरा करण्यात आल्याचा आरोप होतोय। गाडीवरती चढून वाढदिवस साजरा केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। वन नेशन वन इलेक्शनच्या पहिल्या बैठकीमध्ये समितीचा कार्यकाळ वाढवण्याच्या विषयावरती सर्व सदस्यांमध्ये एकमत झालं। त्याबाबतचा प्रस्ताव पुढच्या अधिवेशनात दिला जाईल। या समितीला अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यातील पहिल्या दिवसापर्यंत आपला अहवाल सादर करण्यास सांगण्यात आलंय। तिरुपती बालाजी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेवर पंतप्रधान मोदींनी शोक आणि दुःख व्यक्त केलं। चेंगराचेंगरीत जखमी झालेल्यांच्या प्रकृती लवकरात लवकर ठीक होण्याची प्रार्थना मोदींनी केली। लोकसभा निवडणुकीपर्यंत युती होती, आता देशात इंडिया आघाडी संपली आहे असं तेजस्वी यादव यांनी इंडिया आघाडीबाबत मोठं वक्तव्य केलं। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज प्रयागराजचा दौरा करतायत। या ठिकाणी ते महाकुंभच्या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा घेणार आहेत। सर्व आखाड्यांच्या पदाधिकाऱ्यांशी योगी आदित्यनाथ संवाद साधणार आहेत। जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला अटक केली। दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्र जप्त करण्यात आली। बिहारच्या जमुईमध्ये एका घराला भीषण आग लागल्याचं समोर आलंय। त्यामुळे परिसरात खळबळ माजली असून आगीमध्ये घर जळून खाक झालं। गुजरातमधल्या वलसाडमध्ये एका प्लास्टिकच्या गोदामाला भीषण आग लागली। आगीत लाखोंचा माल जळून खाक झालाय। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। मध्य प्रदेशातील सागर येथील भाजपचे माजी आमदार हरवंश सिंह राठोडांच्या घरावरती छापा टाकण्यात आला। या छापेमध्ये 14 किलो सोनं जप्त करण्यात आलंय, तर 4 मगरीही जप्त करण्यात आल्या। मध्य प्रदेशच्या छतरपूरमध्ये क्षुल्लक कारणातून 2 गटात वाद झाला। यावेळी दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांना लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली। या मारहाणीत अनेक जण जखमी झाले। आसाममध्ये कोळसा खाणी मजूर अडकले। 300 फूट खोल खाणीमध्ये 9 मजूर अडकले असून त्यांना बाहेर काढण्यासाठी अद्यापही शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। दिल्ली एनसीआरमध्ये थंडीचा कहर सुरूच आहे। दिल्लीमध्ये हवामान विभागाकडून थंडीचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 येत्या फेब्रुवारीमध्ये खेळवली जाणार आहे आणि पाकिस्तानकडे चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं यजमानपद आहे। पाकिस्तानातील स्टेडियम अजून तयार झालं नसल्याचं समोर आलंय। महिन्याभरात सुरू होणाऱ्या स्पर्धेसाठी पाकिस्तान पूर्ण तयारीत नसल्याचं चित्र बघायला मिळतंय। संपूर्ण राज्यभरातल्या त्यासोबत देशभरातल्या आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी या बुलेटिनमध्ये आपण वेगवान स्वरूपात बघितल्या। यानंतरच्या बुलेटिनमध्ये मुलुख महाराष्ट्रामध्ये आपण सविस्तर घडामोडींचा आढावा घेणार आहोत। आता 4 वाजत आलेत आणि 4 वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्रकार परिषद आहे असं देखील सांगितलं जात आहे। त्याकडेही आपलं लक्ष असेल। यानंतरच्या बुलेटिनकडे वळूयात, मात्र त्याआधी हेडलाईन्स।